संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटील मातोश्रीकडे रवाना, अनिल देसाई, अमोल कीर्तीकर, अजय चौधरी मातोश्रीवर दाखल। महायुतीकडून अद्याप 10 जागांवर उमेदवार जाहीर नाहीत, निवडणुकीचे टप्पे आणि तारखा पाहून उमेदवार घोषित करण्याचा महायुतीचा निर्णय। महायुतीत कोणताही वाद नाही, तक्रार नाही, जागा वाटपाचा शेवटचा निर्णय 2 दिवसांमध्ये होईल, तर भाजपनं आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला नाही, संजय शिरसाटांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसह नाशिकच्या जागेसाठी आमचा आग्रह कायम, शिंदे गटाचा दोन्ही जागांसाठी दावा, संजय शिरसाटांची माहिती। नाशिक धाराशिव दोन्ही जागा अजित पवार गटाला मिळणार, शिंदे फडणवीस दादांमध्ये 2 जागांबाबत काल अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आज पुन्हा शिंदेंची भेट घेणार, नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा कायम, नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी गोडसेंची शिंदेंसोबतची ही 4थी बैठक। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईकडे रवाना, उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चेने हेमंत पाटील समर्थक आक्रमक। बारामतीतून माघार घेतल्यानंतर विजय शिवतारेंनी अजित पवारांची भेट घेतली, दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा, गेल्या आठवड्यात पवारांविरोधात बंडाची भाषा, तर आज भेट। विजय शिवतारे मुख्यमंत्री शिंदेंच्याही भेटीला, सकाळी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर शिवतारेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट। तर रामदास कदमांचे 12 ते 13 घोटाळे बाहेर काढणार, रामदास कदमांनी जमीन घोटाळा केला, मंत्री असताना अधिकारांचा गैरवापर केला, कदमांच्या घोटाळ्याचे पुरावे सोमय्यांना देणार, अनिल परबांचा रामदास कदमांवर मोठा आरोप। वर्ध्यातील शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे आज उमेदवारी अर्ज भरणार, शरद पवार आणि अनिल देशमुख उपस्थित राहणार। बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा नामांकन अर्ज दाखल, महायुतीचे सर्व नेते आमदार उपस्थित। बुलढाण्याचं खरं चित्र 8 एप्रिल नंतर स्पष्ट होईल, बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। शेतकरी नेते रविकांत तुपकर आज बुलढाण्यातून लोकसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, तुपकर रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम, यवतमाळ वाशिमच्या जागेवरचा तिढा कायम, मंत्री उदय सामंतांची माहिती। 2 दिवसात जागा वाटपाचं सर्व चित्र स्पष्ट होईल, तिढा असलेल्या जागांबाबत शिंदे गटाच्या उदय सामंतांची माहिती। धाराशिव लोकसभेच्या अनुषंगानं आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यासह काँग्रेस, शरद पवार गटाचे नेते हजर राहणार। अहमदनगर लोकसभेबाबत भाजपची आज महत्त्वाची बैठक, सुजय विखे आणि राम शिंदेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन, सुजय विखेंच्या प्रचारासाठी आमदार राम शिंदे मैदानात। वंचित बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार, आंबेडकर लवकरच उमेदवाराची घोषणा करणार, वसंत मोरेंनाही वंचितकडून पुण्यातून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती। आम्ही आजही वंचित सोबत संवाद साधण्यास इच्छुक, वंचित सोबत आजही चर्चा होऊ शकते, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी आमचे भरपूर प्रयत्न, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। 3 लाखांपेक्षा जास्त मतानं नवनीत राणा निवडून येतील, नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या कडूंच्या वक्तव्याला आमदार रवी राणांचं प्रत्युत्तर। 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करून टाकली, 17.5 रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही, आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा। अमरावतीत प्रकाश आंबेडकरांची मोठी खेळी, अमरावती लोकसभेसाठी आनंदराज आंबेडकर आज अर्ज भरणार, आनंदराज आंबेडकरांना वंचित पाठिंबा देण्याची शक्यता। कोणत्याही गद्दारासाठी आता दरवाजे उघडे नाहीत, एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट होणार, खासदार संजय राऊतांचा दावा। हळूहळू भाजपच गद्दारांना संपवणार, कृपाल तुमाने, हेमंत गोडसे, भावना गवळींचं तिकीट भाजपनं कापलं, विनायक राऊतांचा निशाणा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पितापुत्रांच्या 3 सभा होणार, उद्धव ठाकरेंची 28 एप्रिलला रत्नागिरीमध्ये तर 3 मेला कणकवलीमध्ये सभा होणार, आदित्य ठाकरेंची 4 मे रोजी रत्नागिरीत सभा होणार। भंडाऱ्याच्या भाजप कोर कमिटी सदस्यांची बैठक संपन्न, राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेश महामंत्री रवी अनासपुरे यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन। श्रीरामपुरात आरपीआय आठवले गटाचा निर्धार मेळावा, शिर्डीची जागा आठवलेंना सोडण्याची मागणी, अन्यथा शिर्डी आणि नगर दक्षिणेत आरपीआय निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार।
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आज राज ठाकरेंची भेट घेणार। शर्मा शिंदे आणि अजित पवारांसोबतही संवाद साधणार। महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासोबत चर्चा करणार। सुनील तटकरेंना मोठ्या मताने निवडून आणून नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम। महायुतीचं काम करणार भरत गोगावलेंचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आमचं ठरलंय, आपला माणूस आपला खासदार अशा आशयाचं पोस्टर भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल। आज यवतमाळमध्ये पोस्टर मैदानावर महाविकास आघाडीची सभेला आदित्य ठाकरे, रोहित पवारही उपस्थित राहणार। सभास्थळी महाविकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। परभणीतून ठाकरे गटाचे नेते संजय जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे आणि रोहित पवारही उपस्थित राहणार। नागपुरात नितीन गडकरींची प्रचार रॅली। गडकरींच्या प्रचार रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग। सोशल मीडियावर विरोधकांवर आक्षेपार्ह टीका करू नका। 12 एप्रिलपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघात सभा घ्या। भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना दिनेश शर्मांच्या सूचना। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार दौंड तालुक्यात गावभेट दौऱ्यावर। सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। दौंडमध्ये आमदार राहुल कुल चांगलं काम करतायत। दौंड दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। विधा मनस्थिती न करता विकासासाठी घड्याळाला मत द्यावं, सुनेत्रा पवारांचं आवाहन।